हॅलो हॅलो हॅलो. गुड इव्हनिंग सर्वांना. गुड इव्हनिंग. वेलकम टू मंथन यूट्यूब चॅनल. उद्या तुमचा पेपर आहे फार्मिंग बेस्ड लाईव्हहुड सिस्टमचा. तर त्यामध्ये म्हणजे माझ्या तरी हिशोबाने तुम्ही सर्वात पहिले कोणती नोट्स वगैरे वाचण्या अगोदर 2024-25चा जो नवीन सिलेबसनुसार पेपर आलेला होता तो कम्प्लिटली वाचून घेतलेला पाहिजे. म्हणून आपण आज काय करत आहे, नवीन सिलेबस पेपर जो आला होता 24-25चा फार्मिंग बेस्ड लाईव्हहुड सिस्टमचा तो डिस्कस करेन. कारण की याच्यामध्ये AB पॅटर्नमध्ये क्वेश्चन आलेले होते. तर 3 क्वेश्चन होते. म्हणजे तुम्ही याच्यात धरू शकता 20 क्वेश्चन मागच्या वर्षी विचारलेले होते. त्यातून तुमचे इथं 6 क्वेश्चन रिपीट होण्याचे चान्सेस फुल आहे. म्हणून तुम्ही पहिले 2024-25चा पेपर करा, नंतरच दुसऱ्या नोट्सकडे वळा. तसंच आपण जी मंथनवर टाकलेली PDF आहे मोस्ट प्रोबेबलची, ती PDF करून जा आणि ऑब्जेक्टिव्ह PDF करून जा. तुमचा सर्व पेपर निघून जाईल. ओके. जर चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप ग्रुप लिंक आणि टेलिग्राम ग्रुप लिंक दिलेली आहे, तर जॉईन करायला विसरू नका. तुम्हाला नवीन नवीन अपडेट, तसेच आपण ॲग्रिकल्चरच्या कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी वेगवेगळे क्वेश्चन क्विज हे घेऊन येणार आहोत. त्यासाठी तुम्ही आपल्यासोबत जॉईन राहा. ओके. आता तुम्हाला इथं काय समजून घ्यायचं आहे, कशा प्रकारे ॲन्सर लिहायचे, केवढं उत्तर लिहायचं, काय लिहायचं. ओके. तसं मी तुम्हाला एक एक शब्द समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. व्यवस्थितपणे ऐका, लेक्चर शेवटपर्यंत पहा. काय होतं, तुम्ही लेक्चर अर्ध्या लोक ऐकता आणि सोडून देता. एकदा लेक्चर ऐकलं आणि एकदा रीडिंग केली, तुमचं सर्वांचं ध्यानात राहून जातं. कसा विषय होतं, काही काही मुलांना ध्यानात राहत नाही. मग काय करायचं, इनलिस्टिंग वगैरे प्रॉपरली इनलिस्टिंग करून घ्यायची. इनलिस्टिंग पॉईंट टू पॉईंट अशी लिहून घ्यायची. त्यानंतर थोडंफार एक्सप्लेन करायचं, म्हणजे मार्क मिळून जातात. तर चला, पहिला क्वेश्चन आलेला होता, डिफाईन लाईव्हहुड अँड स्टेट डिफरन्स बिटवीन अर्बन अँड रुरल लाईव्हहुड. पहिली गोष्ट, लाईव्हहुड म्हणजे काय. तर आपण जीवन जगण्यासाठी कोणकोणत्या ॲक्टिव्हिटीज करतो, मीन्स अँड ॲक्टिव्हिटी टू सपोर्ट वन सेल्फ, स्वतःला सपोर्ट करण्यासाठी, इन्क्लुडिंग एम्प्लॉयमेंट. काय काय असू शकते, एम्प्लॉयमेंट असू शकते. तुम्ही एखादी स्किल डेव्हलप करू शकता, एखादं इन्कम, म्हणजे इन्कम सोर्स काय काय, इन्कम सोर्स काय काय, त्यासाठी तुम्ही जे करता इन्कम करण्यासाठी. ओके. त्याला काय म्हणतात, लाईव्हहुड. ओके. कॅपेबिलिटी, ॲक्टिव्हिटीज, ॲसेट वगैरे तुमच्याकडे जे आहे त्याला काय म्हणतात, लाईव्हहुड. जीवन जगण्यासाठी काय काय गरजेचं आहे ते. मग आता अर्बनमध्ये काय आहे आणि रुरलमध्ये काय आहे. तर सुरुवातीला एवढं ध्यानात ठेवायचं, अर्बनमध्ये कोणकोणत्या ॲक्टिव्हिटीज केल्या जातात. थोडीफार प्रमाणात फार्मिंग पण केली जाते. ओके. फिशिंग, ॲनिमल हर्डिंग, हंटिंग, गॅदरिंग, ॲसेट वर्क. ओके. ॲक्टिव्हिटीज रुरलमध्ये हे चुकलेलं आहे हो ह्या प्रश्नात. हे अर्बन नाही, हे रुरल आहे. ओके. हे रुरल आहे आणि हे अर्बन आहे. ओके. अर्बन. ओके. हे इकडचं इकडं आणि इकडचं इकडं होईल. ओके. बेस्ट प्रायमरी ॲक्टिव्हिटीज काय, फार्मिंग केल्या ती, फिशिंग केल्या ती, नंतर ॲनिमल म्हणजे गुरु वासरं पाळल्या जातात. हंटिंग तर आता कोणी करत नाही, पण थोडीफार करू शकतं. नंतर गॅदरिंग आणि असिस्टंट वर्क. पण आपल्या याच्यात काय, सेकंडरी आणि टर्शरी वर्क करतात. ओके. प्रायमरी वर्क कोणचं, ॲग्रिकल्चर. याच्यात रुरलमध्ये काय करतात, प्रायमरी वर्क करतात. अर्बनमध्ये सेकंडरी आणि टर्शरी वर्क करतात. जसं की मॅन्युफॅक्चर करणे, सर्व्हिस करणे, IT जॉब करणे, नंतर प्रोफेशनल जॉब करणे, ह्या गोष्टी करतात. आता प्रायमरी कन्सिडरेशन याच्यात काय असतं, इन्व्हायरमेंटल सस्टेनेबिलिटी असते. पण याच्यात एवढा इन्व्हायरमेंटल फ्रेंडलीचा विचार केला जातो का, नाही सर. ओके. त्यानंतर याच्यात काय असतं, सीझनल लाईव्हहुड ऑप्शन कसे असतात, सीझनल असतात, इरेग्युलर असतात. म्हणजे एखाद्या वेळेस शेतीचं काम असतं, एखाद्या वेळेस नसतं. सीझनल काम असतं. आणि सीझनल आपण म्हणतो की ॲग्रिकल्चरमध्ये 2 सीझन काम असतं, जसं की खरीप आणि रब्बी. समरमध्ये कुठं असतं, कुठं नसतं. अवेबिलिटी ऑफ रिसोर्सेसच्या अवेबिलिटीवर. पण याच्यात कसं असतं, स्किल असतं तुमच्याकडं तर फ्लेक्झिबिलिटी असते, फॉर्मल, ऑर्गनाइज, स्पेशलाइज, सर्वच व्हेरायटी ऑफ लाईव्हहुड असतात. ओके. तुमच्याकडं खूप सारे ऑप्शन असतात. लिव्हिंग अँड विथ बीन सस्टेन बाय नेचर. आता सर्व कसं असतं, सस्टेन बाय नेचर असतं. इट इज इन्व्हॉल्व सिटी बेस्ड लिव्हिंग. इथं कसं शहरीकरण आहे. ओके. शहरीकरण, रान, प्रोडक्टिव्हिटी,
इकॉनॉमिकल नॉट मोर साऊंड. म्हणजे आता कसं आहे, ॲग्रिकल्चरचं प्रोडक्शन हे फक्त जीवन जगवण्यासाठी एवढं इकॉनॉमिकली बेनिफिट आहे का? नाहीये. पण आपलं जे याचं आहे अर्बनमध्ये ते कसं इकॉनॉमिकली सस्टेनेबल आहे. त्यानंतर शिफ्टिंग ऑफ एम्प्लॉयमेंट ॲग्रिकल्चर बी डिक्लाइन. आता काय व्हायला लागलं, दिवसेंदिवस कोणालाच ॲग्रिकल्चर करायचं नाहीये. ओके, शेती करायची नाहीये. पण इकडे एम्प्लॉयमेंट ऑपॉर्च्युनिटीज एवढ्या नाहीये. अरे पहिली गोष्ट एवढी ध्यानात ठेवा, एम्प्लॉयमेंट ऑपॉर्च्युनिटी म्हटल्यापेक्षा आता एवढे जॉबच राहिले नाही, तरी पण इथं दिलेले की एम्प्लॉयमेंट ऑपॉर्च्युनिटी आहे. रॅपिड अर्बन ग्रोथ. काय लागलं, रुरल विलेज पीपल काय करायला लागले, टर्निंग इनटू अर्बन एरिया. रुरल मधून अर्बन एरियामध्ये यायला लागले आणि हे सब अर्बन एरियामध्ये जायला लागले. लेबर मायग्रेशन कसं होतं, सिग्निफिकंटली लेबर काय व्हायला लागलं, आता शेतीचं काम सीझनल असतं, त्याच्यामुळे मग ते शेतीचं काम न करता काय करतात, दुसरीकडे जातात. नो रिझर्व्ह मायग्रेशन, एवढं मायग्रेशन नाहीये. ओके, आता दुसरा फॅक्टर आहे enlist sources of income of farmer and rural people in India. ओके, काय काय सोर्सेस येते फॅक्टर अफेक्टिंग इन्कम. पहिलं फार्मिंग, जसं की शेती करून आपण इन्कम सोर्स कमवू शकतो. त्यानंतर पोल्ट्री टाकून, डेअरी टाकून ते करू शकतो. हे बघा, तुम्ही क्वेश्चन लिहिताना प्रॉपर इनलिस्टिंग करायची आणि त्यानंतर खाली एक्सप्लेन करायचं म्हणजे ॲग्रिकल्चरमध्ये किती इन्कम असू शकतं, किती टक्के कॉन्ट्रीब्युशन आहे, काय आहे, त्यानंतर पोल्ट्रीमध्ये किती आहे. तर हे ध्यानात ठेवायचं, ॲग्री, पोल्ट्री अँड डेअरी हा सेक्टर आपल्या सेकंड आणि थर्ड नंबरवरच येतो. ओके, चायना नंतर. म्हणून एवढं ध्यानात ठेवायचं. ॲग्रिकल्चर लेबर, आपण ॲग्रिकल्चर लेबर म्हणून पण वर्क करू शकतो. नंतर मनी लेंडिंग करू शकतो, फिशिंग करू शकतो, मत्स्यपालन करू शकतो, हँडक्राफ्ट म्हणजे ते जे हातवस्तू बनवतात ते करू शकतो. ओके, स्मॉल कॉटेज इंडस्ट्रीमध्ये काम करू शकतो. स्किल प्रोडक्शन, वूल प्रोडक्शन बाय सिल्कवॉर्म अँड सेरिकल्चर करून सिल्कवॉर्म्स प्रोडक्शन करू शकतो. नंतर शीप, गोट पाळू शकतो. याच्यात पण खूप सारं इन्कम. बरं, पण कसं असतं, आता जॉब ऑपॉर्च्युनिटी म्हणल्यापेक्षा पण आपल्या भारतात काय व्हायलंय, एक स्टेटस सिम्बॉल आहे. गव्हर्नमेंट जॉब असलं तर त्यांचं स्टेटस चांगलं आहे, जर शेती करत असेल तर त्यांचं स्टेटस लो आहे. पण येणाऱ्या 10 वर्षानंतर तुम्ही एक पाहून घेसान, ॲग्रिकल्चरवाल्याला खूप डिमांड येणार आहे. फक्त आपल्याला काय करावं लागणार आहे, मेहनत. आपल्या क्षेत्रालाच डिमांड येणार, पण आपल्याला काय करावं लागणार, मेहनत. त्यानंतर टीचिंग एक ऑपॉर्च्युनिटी असते, जसं की आता मी लेक्चर घेते, मग ही एक ऑपॉर्च्युनिटी जसं टीचिंग. तुमच्या सर्वांना एक म्हणजे गोष्ट सांगायची की आपले असे सर तुम्ही PDF फॉर्ममध्ये का टाकत आहे, कारण की ऑफलाईन बॅच चालू आहे सध्या बुलढाणा येते. तर मग ते ऑफलाईन बॅचचे दिवसभर लेक्चर असतात, ते लेक्चर सोडून मग तुमचे लेक्चर घ्यावं लागतात. त्याच्यामुळे मग थोडं ते 23 दिवसचा ट्रेनिंग प्रोग्राम आहे त्यांचा आयराईजचा. तर ती बॅच माझ्याकडे आलेली आहे 30 डेजसाठी. तर मग ती 28 तारखेपासून चालू झालेली आहे, 28 जानेवारीपासून. तर ती बॅच तुम्हाला लवकरच इंस्टाग्रामवर वगैरे मी फोटो टाकून तुम्हाला कळवीनच. पण त्या बॅचचं काम चालू असल्यामुळं तुमच्यावर जास्त लक्ष देणं होत नाही, तरी पण आपण हँडल करूच. 19 तारखेला ती संपती, 19 नंतर फुल व्हॅलिड लेक्चर आपण घेऊनच येऊ. चला लक्ष द्या. टीचिंग झालं, त्यानंतर हॅव अ स्मॉल जनरल जोगरी साफ. ओके, नंतर वूड कटिंग झालं, त्यानंतर जूट बॅग झाल्या. ओके, वूड कटिंग वगैरे, वूड कटिंगमध्ये सेलिंग वूड. त्यानंतर हॅव अ स्मॉल और जनरल जिओग्राफ शॉप. ओके, त्यानंतर टीचिंग ऑपॉर्च्युनिटी, जूट बॅग झाल्या, बार्बर, डॉक्टर, नर्स, पेंटर, इलेक्ट्रिशियन. जेवढं तुम्हाला आठवतंय, जेवढे जॉब आहे तेवढे सर्व जॉब लिहून यायचे. ओके, नंतर फॅक्टर कोणकोणचे अफेक्ट करतात ते. पहिलं फॅक्टर सोशिओ इकॉनॉमिकल, की फॅमिलीची साईज केवढी आहे, तुमच्याकडे ॲसेट केवढे, ओनरशिप किती आहे, एज्युकेशन किती आहे, वय किती आहे, त्यानंतर लँड किती आहे, या सर्व गोष्टींचं काय तर सोशिओ इकॉनॉमिकल कॅरेक्टर येतं. स्मॉल और मीडियम लँड होल्डिंग, आपल्याकडे शेती किती असते. मग लिमिटेशन, ॲडॅप्टेशन ऑफ टेक्नॉलॉजीचं ॲडॅप्टेशन आपण एवढं करू नाही शकत. मेकॅनिझम स्कॅरसिटी, ती मेकॅनाइज नाही करू शकत. लेबरची स्कॅरसिटी ती. नंतर नॅचरल डिझास्टर येतात, जसं की लाईव्ह लॉस ऑफ इन्कम होतं. नंतर इन्कम जनरेशनसाठी रिसोर्स लॉस होतात, जसं की क्रॉपचं लॉस, लाईव्ह स्टॉकचा लॉस होतो. नंतर
वेगवेगळे फायनान्शियल लॉस होतात. या सर्वांमुळे काय तर नॅचरल डिझास्टर आउटब्रेक होतो. पुअर कंडिशन ऑफ फॅसिलिटीज, जसं की रोड व्यवस्थित नाही, ट्रान्सपोर्टेशन व्यवस्थित नाही, डिस्टन्स नाही, लोकल मार्केट व्यवस्थित नाहीये, इलेक्ट्रिक, लँडमार्क, टेलिकम्युनिकेशन व्यवस्थित नाही. या सर्व गोष्टीमुळे आपलं इन्फ्लुएन्स काय होतं, इन्कम होतं. नंतर रेनफेड ॲग्रिकल्चर म्हणजे कोरडवाहू शेती. मग कोरडवाहू शेती एवढं उत्पन्न देऊ शकते का? नाही देऊ शकत सर. असा विषय येतोय. ओके, समजलं इथपर्यंत? नंतर हे बघा, तुम्ही फक्त समजून घेत चला आणि लिहित चला. एवढा खूप विषय नाही हा, फक्त समजणं गरजेचं आहे. ओके, इन लिस्ट द डिफरंट इंडिकेटर इन लाईव्हहुड सिस्टम. कोणकोणचे इंडिकेटर आहे? तर पहिले इंडिकेटर आहे लाईव्हहुड सिक्युरिटी इंडेक्स, नंतर सोशल इक्विटी इंडेक्स, नंतर सोशल इकॉनॉमिकल इफिशियन्सी इंडेक्स, नंतर लाईव्हहुड ॲसेट, नंतर कपलिंग कोऑर्डिनेट डिग्री, नंतर पॉवर्टी. अशाच अदर पण इंडिकेटर आहे, जसं की रिसोर्स एक्सेसिबिलिटी, त्यानंतर लाईव्हहुड डायव्हर्सिटी, ॲडॅप्टेशन कॅपॅसिटी, लँड प्रोडक्टिव्हिटी, इफेक्टिव्ह डिझास्टर अँड रिस्क रिडक्शन मेजर, त्यानंतर फॉरेस्ट कव्हर, नेट सोर एरिया, मिल्क अवेलेबिलिटी, ग्राउंड वॉटर अवेलेबिलिटी, फूड गेन अवेलेबिलिटी. हे सर्व काय आले? इंडिकेटर झाले. त्यातून आता मग काही इंडिकेटर तुम्हाला एक्सप्लेन करायचं. लाईव्हहुड स्कॅरिटी इंडेक्स, मग याच्यात काय येतं? कंपोजिशन ऑफ फूड सिक्युरिटी येतं, इकॉनॉमिकल सिक्युरिटी येतं, हेल्थ सिक्युरिटी येतं, एज्युकेशन सिक्युरिटी येतं, सोशल सिक्युरिटी येतं, इन्स्टिट्यूशनल सिक्युरिटी येतं. या याच्यात काय येतं? म्हणजे दैनंदिन जीवनात ज्या गोष्टी लागतात त्या गोष्टींची सिक्युरिटी करणं किंवा त्या गोष्टी संरक्षण करून ठेवणं या याच्यात येतात. लाईव्हहुड प्रिपेअरनेस, काय प्रिपेअर करावं लागतं, जसं लाईव्हहुड डायव्हर्सिटी झालं, इंडिव्हिज्युअल ॲडॅप्टिव्हिटी कॅपॅसिटी झालं, इफेक्टिव्हनेस ऑफ इंडिव्हिज्युअल डिझास्टर अँड रिस्क रिडक्शन मेजर झालं. नंतर लाईव्हहुड ॲसेट्स कोणते झाले? नॅचरल ॲसेट असू शकतं, फिजिकल ॲसेट असू शकतं, फायनान्शियल ॲसेट असू शकतं, ह्युमन ॲसेट असू शकतं, सोशल ॲसेट असू शकतं किंवा कल्चर ॲसेट असू शकतं. या सर्व ॲसेटचं आपल्याला काय असतं? काम असतं. त्यानंतर सर्व्हायव्हल अँड लाईव्हहुड, नंबर ऑफ पर्सेंटेज हॅव इनफ फूड, खूप सारं इनफ फूड असतं, कॅश असतं, इन्कम असतं, तर सर्व्हायव्हल थ्रेशोल्ड असतं. ओनरशिप काय असते? जसं की प्रोडक्शन, नंबर ऑफ पर्सेंटेज एबल टू प्रोटेक्ट अँड रिप्लेस अँड इन्क्रीज अँड इम्प्रूव्ह द प्रोडक्टिव्हिटी ऑफ. असं आहे का की आपण आपलं इन्कम बदलू नाही शकत? इन्कम सोर्स नेहमी वाढू शकतो, पण आपल्याला त्यासाठी काय करावं लागेल? मेहनत करावं लागेल, नवीन नवीन स्किल शिकावं लागेल. या स्किलच्या भरोश्यावरच आपण काही ना काही करू शकतो. ओके, टेक्नॉलॉजी शिकावं लागेल, न्यू प्रॅक्टिसेस करावं लागेल, ट्रेनिंग करावं लागेल प्रोडक्टिव्हिटी इन्हान्स करण्यासाठी. काय करावं? न्यू प्रॅक्टिसेस, नवीन टेक्नॉलॉजी शिकावं लागेल, ट्रेनिंग करावं लागेल. या गोष्टी. इन लिस्ट द रिस्क फॅक्टर इन फार्मिंग बेस्ड लाईव्हहुड सिस्टम. एक्सप्लेन एनी वन रिस्क फॅक्टर. आता रिस्क फॅक्टर कोणकोणचे? तर रिस्क फॅक्टर पहिले येते प्रोडक्शन अँड टेक्निकल रिस्क, किंवा प्रोडक्शन करताना खूप सारी रिस्क येते, जसं की वातावरण व्यवस्थित नसतं. ओके, त्यानंतर पेस्ट अँड डिसीजचा अटॅक येतं, कधी कधी कमी पाऊस पडतं, ड्रॉट पडतं, हेवी रेन पडतो, केव्हा पेस्टचा आउटब्रेक होतो, डिसीजचा आउटब्रेक होतो. त्यामुळे काय होती? यील्ड लॉस होती आणि प्रोडक्शन ब्रेकडाऊन होतं. ओके, त्यानंतर दुसरं येतं मार्केटिंग रिस्क, फायनान्शियल रिस्क. मार्केटिंग रिस्क म्हणजे काय होतं? प्राइस अँड कॉस्ट मे बी चेंज. आता प्राइस झाली, कॉस्ट झाली, हे काय होतं? चेंज होतं. त्यानंतर आपल्या हातात येतं प्राइस अँड डिमांड, प्रोडक्शन अँड डिमांड अँड प्रोडक्ट हे आपल्या हातात नसतं. जर समजा प्रोडक्शन वाढलं तर काय होतं? प्राइस कमी होती. प्रोडक्शन वाढलं, प्राइस कमी होती. सप्लाय वाढला तर प्राइस कमी होती. असा हे इकॉनॉमिकचे नियम याच्यात लागून येतात. त्यानंतर फायनान्शियल रिस्क. आता फायनान्शियल रिस्क म्हणजे काय? तर रिस्क ऑफ मनी व्हॅल्यू इन फायनान्शियल बिझनेसमध्ये लॉस होऊ शकतो. त्यानंतर अनसर्टिनिटी इन लेंडर, विलिंगनेस, त्यानंतर कंटिन्युअस प्रोव्हाइड फोन नीडेड, अवेलेबिलिटी ऑफ फार्मर, जनरेशन ऑफ इन्कम नेसेसरी फॉर लोन रिप्लेसमेंट. आता काय होतं? एखाद्या वेळेस आता आपलं वर्ष म्हणजे आपण म्हणतो वर्ष खराब आलं की आपलं इन्कम सोर्स जनरेटच झालं नाही, आपला पैसा जनरेटच झाला नाही, आपण काय करतो? काय करणार सर? इन्कम सोर्स जर जनरेटच नाही झालं तर मग आपण लोन कसं रिप्लेस करणार? मग लोन रिपे करण्यासाठी आपल्याला फायनान्शियल रिस्क येते. आपण जे लोन घेतलं ते लोन रिपे करण्यासाठी आपल्याला
काहीतरी मग डबल लोनचा जुगाड लावा लागतं. त्यानंतर इन्स्टिट्यूशनल रिस्क येते. इन्स्टिट्यूशनल रिस्कमध्ये काय असतं, अनप्रेडिक्टेबल चेंज इन प्रोव्हिजन ऑफ सर्व्हिस. त्यानंतर इन्स्टिट्यूशनल गव्हर्नमेंट पॉलिसीज चेंज होतात, अफेक्टिंग फार्मर, जसं की प्राईज वगैरे, सपोर्ट अँड सबसिडीज. ओके, इन्स्टिट्यूशनल रिस्क किंवा गव्हर्नमेंट पॉलिसी चेंज करतो, नंतर सबसिडी चेंज करतो, सपोर्ट चेंज करतो. ह्युमन अँड पर्सनल रिस्क काय, ह्युमन अँड पर्सनल इलनेस, ॲक्सिडेंट, मायग्रेशन, पॉलिटिकल अँड सोशल अनरेस्ट, याच्यामुळे होतो. सोशल मायग्रेशन होतं. त्यानंतर इंटर रिलेशन रिस्क असू शकते. ओके, ह्या वेगवेगळ्या रिस्कच्या. आता हा विषय काही एवढा अवघड नाहीये, पण तुम्ही आता काय माहिती एवढं अवघड कसं समजतं. सोपं आहे, फक्त तुम्ही एकदा जर वाचलं ना सर्व समजून जातं. याच्यातली इंग्लिश प्रॉपर करा, खाली तुम्ही व्यवस्थित लिहा. जनरल नॉलेज म्हणतं, याच्यात काहीच नाही करायचं. अभ्यास पण फक्त कशासाठी करावा लागणार की कोणचा क्वेश्चन आला तर काय लिहायचं. ओके, तर माझं म्हणणं आहे तुम्ही फक्त समजून घ्या प्रॉपरली. ही गोष्ट पाठ करायची नाहीये. जसं की इन्स्टिट्यूशनल रिस्क काय, गव्हर्नमेंट वगैरे पॉलिसीज चेंज करतात, ह्या झाली इन्स्टिट्यूशनल रिस्क. नंतर फायनान्शियल रिस्क म्हणजे आपण जे लोन घेतलं तर लोन परतफेड कसं करावं, ही झाली फायनान्शियल रिस्क. अशा गोष्टी तुम्हाला समजून घ्यायच्या आहे. माझं म्हणणं कधीही नाही तुम्ही पाठांतर केलं पाहिजे, नाही तर पाठांतर करण्याच्या मागं लागलं ना तर काय होतं, आपले 1-2 प्रश्न होतात, बाकीचा पेपर तर असू मग प्रश्न येत नाही. आपल्याकडे जेवढं मटेरियल आलं ना त्यातून पहिले जे क्वेश्चन पेपर असतात त्यातून जायचं, नंतर जी लॉंग पीडीएफ आहे मोस्ट प्रॉबेबल त्यातून जायचं, नंतर ऑब्जेक्टिव्ह पीडीएफ मधून जायचं. ओके, आता इंटिग्रेटेड फार्मिंग सिस्टम मध्ये काय होतं, 2 or more ॲग्रिकल्चर एंटरप्राइजेस. जसं की आता इंटिग्रेटेड फार्मिंग सिस्टम मध्ये आपण काय करतो, एक तर शेती करायची आणि त्यासोबत दूध व्यवसाय करायचा. असं 2 or more फार्मिंग सिस्टमचा वापर करायचा. त्याच्यामुळे काय होतं, आपलं उत्पन्न वाढू शकतं. मग कोणकोणचे फील्ड क्रॉप घेऊ शकतो, त्यासोबत ॲनिमल हजबंड्री आणि वर्मी कंपोस्ट, किंवा फील्ड क्रॉप ॲनिमल हजबंड्री किंवा हॉर्टिकल्चर. फील्ड क्रॉप ॲनिमल हजबंड्री, वर्मी कंपोस्ट, हॉर्टिकल्चर हे असं तुम्ही घेऊ शकता. ओके, याला काय म्हणतात, इंटिग्रेटेड फार्मिंग सिस्टम असं तुम्हाला करणं आहे. ओके, नंतर फार्मिंग सिस्टम काय असते. फार्मिंग सिस्टम काय, कॉम्प्लेक्स interrelated matrix and social plant animal flower implement labor capital output controlled by farming families and influence varying degree of political economical. आता काय फार्मिंग सिस्टम काय, ॲज अ पॉप्युलेशन ऑफ इंडिव्हिज्युअल फार्म सिस्टम. स्वतःचं जे फार्म असतं ते ब्रॉडली सिमिलर टू रिसोर्स बेस. आपल्याकडे कोणकोणचे रिसोर्स आहे, एंटरप्राइजेस पॅटर्न आहे, त्यानंतर हाऊस होल्ड आहे, त्यात लाईव्हहुड कन्स्ट्रन विच आर सिमिलर डेव्हलप द स्ट्रेंज अँड इंटरव्हिजन ऑफ ॲप्रोप्रिएट. ओके, याला म्हणतात फार्मिंग सिस्टम. मग फार्मिंग सिस्टम कशावर आहे, लाईव्हहुड स्टेबिलिटी, किती प्रोडक्शन आहे, काय आहे, हाऊस इन्कम काय आहे, या गोष्टीवर. नंतर फूड सिक्युरिटी, नंतर इकोलॉजिकल होतं. इकोलॉजिकल म्हणजे क्लायमेटमध्ये काय चेंजेस, सॉईल फर्टिलिटी, सुपीकता, बायोडायव्हर्सिटी, नंतर रिड्यूस ग्रीन हाऊस गॅसेसचं इमिशन किती आहे, अशा गोष्टींचा वापर करून काय होतं, इकोलॉजिकल सर्व्हिस. डायव्हर्सिफाय काय, कॉस्ट इफेक्टिव्ह वे आहे का नाही स्मॉल होल्डरसाठी. त्यानंतर लाईफ स्टॉक, नंतर सस्टेनेबल रिसोर्सेस मॅनेजमेंट, इनोव्हेशन अँड ॲडॅप्टेशन, कल्चरल इम्पॅक्ट. कंपोनेंट काय काय, तर आपण काय घेतो, पीक घेतो, क्रॉप प्रोडक्शन. ओके, क्रॉप प्रोडक्शन घेणे, त्यानंतर पीक घेणे, वेगवेगळे व्हेजिटेबल, लेग्युम्स, सिरियल्स घेणे, व्हेजिटेबल, लेग्युम्स अँड सिरियल्स घेणे. त्यानंतर लाईफ स्टॉक प्रोडक्शन, जसं की एग, मीट, मिल्क, पोल्ट्री प्रोडक्शन करणे. त्यानंतर हॉर्टिकल्चर क्रॉप, व्हेजिटेबल, फ्रूट अँड फ्लोरिकल्चर घेणे, ग्रासेस, ॲग्रोफॉरेस्ट्री, प्लांटेशन क्रॉप, स्पायसेस वगैरे, सेरिकल्चर, ॲपिकल्चर, मशरूम प्रोडक्शन, सॉईल मॅनेजमेंट करणं. ओके, वॉटर मॅनेजमेंट करणं, पेस्ट अँड डिसीज मॅनेजमेंट करणं. सॉईल मॅनेजमेंट करताना आपल्याला काय करावं लागेल, वॉटर मॅनेजमेंट, पाण्याचं व्यवस्थापन करणं, किडीचं व्यवस्थापन करणं, फार्म मशिनरीचं व्यवस्थापन करणं, मार्केटिंग करणं, फार्म बिझनेस करणं. हे काय आले, त्याचे कंपोनेंट झाले. ओके, कंपोनेंट ऑफ फार्मिंग सिस्टम, वेगवेगळे कंपोनेंट झाले.
मग आता ट्रॅडिशनल आणि मॉडर्न फार्मिंगमध्ये काय आहे, त्याचा डिफरन्स काय आहे? मग जुन्या काळात कसं होतं, शिफ्ट कल्टिवेशन व्हायचं, म्हणजे एका ठिकाणी शेती केली तिथून शिफ्ट होऊन दुसऱ्या ठिकाणी करतात. मग असे शिफ्टिंग कल्टिवेशन आलं, नंतर ॲग्रो फॉरेस्ट्री करत जाते, क्रॉप रोटेशन करत जात, मिक्स क्रॉपिंगचा वापर करत जात. क्रॉप रोटेशन म्हणजे ॲग्रो फॉरेस्ट्री म्हणजे आपलं ॲग्रिकल्चर क्रॉप सोबत फॉरेस्ट क्रॉप लावायचं. क्रॉप रोटेशन म्हणजे म्हणजे आपल्याला काय करायचं, ज्या वर्षी समजा खरीपमध्ये यावर्षी ऑइल सीड लावलं, पुढच्या वर्षी सीरियल्स लावायचं, त्याच्या पुढच्या वर्षी लेग्युम्स लावायचं, असं करत करत तुम्ही ते मिक्स क्रॉपिंगमध्ये वेगवेगळे क्रॉप लावायचे, रो क्रॉपिंग करायची. ओके, सस्टेन फार्मिंग करायची, म्हणजे जी पुढच्या जीवनासाठी सस्टेनेबल. मॉडर्न फार्मिंग सिस्टम आलं, कमर्शियल प्लांटेशन आलं, प्लांटेशन फार्मिंग झालं, एरोपॉनिक सिस्टम झालं, ॲक्वापॉनिक. एरोपॉनिक म्हणजे हवेच्या मॉइश्चरवर ते करणं, हवेच्या मॉइश्चरवर प्लांटेशन क्रॉप लावायची, ज्याच्यामुळं आपल्याला काय होतं, लॉंग टर्म इंडस्ट्रियल बेस असल्यामुळं लॉंग टर्म आपल्याला खूप सारं इन्कम भेटू शकतं. त्यानंतर एरोपोनिकमध्ये काय होतं की वेगवेगळं मॉइश्चरच्या बेसिसवर, हवेच्या याच्यावर, एअर आणि मिस्टच्या बेसिसवर आपण काय करतो, झाडं लावतो. ॲक्वापॉनिक म्हणजे फिश आणि हायड्रोपोनिक प्लस ॲक्वाकल्चरचं हे काय, ते ॲक्वाकल्चरमध्ये फिश घेतो, हायड्रोपोनिकमध्ये व्हेजिटेबल घेतो. या दोघांचं सिम्बायोटिक असोसिएशन, रिलेशन बिटवीन ॲक्वाकल्चर अँड ॲग्रिकल्चर. हायड्रोपोनिक म्हणजे पाण्यावर आपण ते घेणं, पीक घेणं. नंतर मोनोकल्चर म्हणजे काय करतो आपण, एकच प्रकारचे व्हीट इन पंजाब, जसं की पंजाबमध्ये व्हीटच लावले जातं. प्रिसाईज फार्मिंग काय असते, टेक्नॉलॉजी आणि इन्फॉर्मेशन बेस काय असतं, सिस्टम असतं. टेक्नॉलॉजी इन्फॉर्मेशन बेस सिस्टम आहे. ओके, मग आता ट्रॅडिशनल फार्मिंग आणि मॉडर्न फार्मिंगमध्ये डिफरन्स दिलेला आहे. मग हा डिफरन्स काय आहे, पहिली जुन्या काळात काय व्हायला लागलं, जुन्या काळात काय होतं, ट्रॅडिशनल फार्मिंगमध्ये मेनली बेस ऑन लेबर इंटेन्सिव्ह, जुन्या काळात लेबरचं जास्त काम करत होते. आता काय आलं, इंटरली बेस ऑन कॅपिटल अँड इंटेन्सिव्ह. पहिले क्रॉप रोटेशन, ॲग्रो फॉरेस्ट्री अँड स्लॅश करतात, आता मोनोक्रॉपिंग किंवा प्रिसाईज फार्मिंग करतात. ओके, नंतर पहिली इन्व्हायरमेंट फ्रेंडली मॅन्युअर आणि फर्टिलायझर वापरतात, आता काय नॉट इन्व्हायरमेंटल फ्रेंडली केमिकल पेस्टिसाईड वगैरे वापरतो. पहिले प्रोडक्शन वगैरे कमी होतं, आता काय आलं, फास्ट यील्ड वाली आली व्हेरायटी, आणि प्रोडक्शन काय झालं, हाय झालं. हाय इनपुट रिक्वायर्ड. जुन्या काळात हाय इनपुट रिक्वायर्ड होते, आता इनपुट रिक्वायर्ड लो झाली. ओके, मग वेगवेगळ्या क्रॉपिंग सिस्टम याच्यात. क्रॉपिंग सिस्टम मोनोकल्चरमध्ये काय करायचं, एकच क्रॉप राहायचं. मल्टी क्रॉपिंगमध्ये काय करायचं, डबल क्रॉपिंग, ट्रिपल क्रॉपिंग. म्हणजे काय करायचं, मल्टिपल क्रॉपिंग म्हणजे एका वर्षात तुम्ही किती क्रॉप घेता, 1, 2 घेऊ शकता, 3 घेऊ शकता, 4 घेऊ शकता. किंवा रॅटोन क्रॉपिंग म्हणजे काय, की समजा ऊस तुम्ही कापून घेतला, त्यानंतर तो जाळला, डबल तो उगून येतो, त्यानंतर रॅटोन क्रॉपिंग. इंटर क्रॉपिंग म्हणजे समजा 3:1, 4:1 अशा काही रोज असतात, जसं की सोयाबीन प्लस पिजन अशा रोज असतात ना, त्याला म्हणतात रॅटोन क्रॉपिंग. त्यानंतर मिक्स क्रॉपिंगमध्ये काय असतात, वेगवेगळे क्रॉप मिक्स असतात. त्यानंतर सिक्वेन्शियल क्रॉपिंग, पॅरलर क्रॉपिंग. त्यानंतर मल्टी स्टोरेज क्रॉपिंग म्हणजे प्रॉपर हाईटचा वापर करून आपण काय करतो, वेगवेगळे क्रॉप लावतो, जसं की ओनियन झालं, शुगरकेन झालं, प्लस मस्टर्ड झालं, असे वेगवेगळे. रिले क्रॉपिंग करतो, ॲले क्रॉपिंग करतो. हे काय क्रॉपिंगचे प्रकार आहे. ओके, राईट द इम्पॉर्टन्स ऑफ डायव्हर्सिफाईड अँड रूरल लाईव्हहुड सिस्टम. क्रॉप डायव्हर्सिफिकेशन काय आहे, त्याचं इम्पॉर्टन्ट काय आहे. फूड न्यूट्रिशन सिक्युरिटी झालं. ओके, न्यूट्रिशनची सिक्युरिटी वगैरे झालं. त्यानंतर पॉलिसीज ट्रस्ट द क्रॉप, टेक्नॉलॉजी मिशन ऑइल सीड, मार्केट इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट झालं. लो व्हॉल्यूम टू हाय व्हॉल्यूम क्रॉप, हाय प्रॉफिटेबिलिटी, या सर्व गोष्टी. त्यानंतर रिड्यूस रिस्क फॅक्टर, क्रॉप फेल्युअर रिड्यूस करायचं, मिनिमाइज पेस्ट अँड डिसीज अटॅक. इम्पॉर्टन्स ऑफ लाईव्हस्टॉक फार्मिंगचं काय इम्पॉर्टन्स आहे, इम्पॉर्टन्समध्ये की लाईव्हस्टॉक फार्मिंग प्रोडक्शन
काय काय प्रोडक्शन केलं, आता इकॉनॉमिकल ग्रोथ, जनरेशन. आता हे इम्पॉर्टंट, हे तुम्हाला समजून सांगायचं काम नाही, तुम्ही हे वाचून घेऊ शकता. नंतर रोल काय आहे, जसं की ऑपॉर्च्युनिटी, डेव्हलप द लाईव्हहुड कम्युनिटी, नंतर इकॉनॉमिकल पोटेन्शियल आहे, मेडिकल प्रेसिपिटेशन, हाय लेवल प्रोडक्टिव्हिटी आहे, हाय नेट प्रॉफिट आहे. ह्या सर्व गोष्टी कशा देतात, याच्यात येतात. सोर्स, एफिशियन्सी, प्रोडक्शन, फॉरेन एक्सचेंज येऊ शकतो, व्हॅल्यू, हाय बेनिफिट होऊ शकतो, इकॉनॉमिकल व्हॅल्यू. आता विषय काय, हे काऊन नाही समजून सांगायला लागलो, या सोप्या गोष्टी, प्रॉफिट, इम्पॉर्टन्स वगैरे ज्या अवघड आहे त्या मी तुम्हाला समजून सांगितलं. फॅक्टर कोणचे, फिजिकल फॅक्टर झाले, जसं की सॉईल टोपोग्राफी, वॉटर रिसोर्सेस वगैरे. इकॉनॉमिकल फॅक्टर झाले, फार्म साईज झाली, नंतर फार्म लोकेशन झाली, मॅनेजमेंट झालं, ट्रेनिंग झाली, सपोर्ट झालं, इन्व्हेस्टमेंट झालं. ह्या स्ट्रॅटेजी, रिसायकलिंग टू इन्हान्स, कोणकोणत्या स्ट्रॅटेजी वापरतात ते तुम्ही झोन पाहून घ्यायचं. ओके, हे गँगॅटिक झोन पूर्ण 15 झोन आहे. ओके, हे 15 झोन पण पाहून घ्यायचा, हे वाचून घ्यायचे. आता एक एक इथं समजून सांगितले, एवढं काही करायचं काम नाही. ओके, म्हणजे एवढं इन डिटेलमध्ये नाही, इंग्लिश पहिले पाठ करून घ्यायची. रोल ऑफ इंडियन इकॉनॉमीमध्ये काय रोल आहे, काय कॉन्ट्रीब्युशन आहे हे. ओके, त्यानंतर हे होतं आपलं ऑब्जेक्टिव्ह पण तुम्ही व्यवस्थितपणे वाचून घ्या. जर चॅनलवर नवीन असाल, इथपर्यंत जर थांबले तर कोणीच नसेल म्हणा, थांबले असाल तर व्यवस्थितपणे समजून घ्या, व्यवस्थित पेपर द्या. हा पेपर पहिले वाचून घ्या, सर्व पेपर वाचून घ्याल्यानंतर दुसऱ्या मटेरियलवर जा, व्यवस्थित पेपर लिहा. उद्याचा पेपर सोपा आहे याची गॅरंटी मी देतो. जेवढी आपण मंथनवर PDF टाकलेली, ओरिजिनल मंथनची जी PDF आहे ती वाचून जा. पहिले क्वेश्चन पेपर वाचा. ओके, धन्यवाद. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.